मुजाहिद आज़ादी बिरसा मुंडा के जन्मदिन का नांदेड़ में भी एहतमाम किया गया। भारत को गुलामी से आज़ाद कराने के लिए समाज के तमाम तबकात ने अंग्रेज़ों के खिलाफ जद्दोजहद की थी। मुल्क का कबायली समाज भी जंग आज़ादी में किसी से पीछे नहीं था। मुजाहिद आज़ादी बिरसा मुंडा को जंग आज़ादी में सबसे बड़े कबायली लीडर के तौर पर जाना जाता है। बिरसा मुंडा का जन्म 15 नवंबर को झारखंड के कुंटी जिले में वाक़ एक गाँव में हुआ था। अंग्रेज़ों ने अपनी तौसी पसंदाना और लूट खसोट की पॉलिसी के तहत भारत के जंगलात की दौलत जैसे मादनियात और लकड़ी के हुसूल के लिए हज़ारों साल से जंगलों में आबाद कबायलियों को जंगलों से उजाड़ना शुरू किया था। अंग्रेज़ों के जुल्म के खिलाफ बिरसा मुंडा ने कम उम्री में ही मुसल्लह जद्दोजहद शुरू कर दी थी। कबायली इनकलाबियों को साथ लेकर बिरसा मुंडा ने अंग्रेज़ों को ज़बरदस्त हजीमत से दो चार कर दिया था। आज भी कबायलियों के लिए बिरसा मुंडा जद्दोजहद की एक अलामत है। हर साल बिरसा मुंडा का जन्मदिन धूमधाम से मनाया जाता है। इस साल नांदेड़ में बड़े पैमाने पर बिरसा मुंडा का जन्मदिन मनाया गया। इस ज़िमन में शहर के महात्मा ज्योतिबा फुले से अन्ना भाऊ साठे चौक तक एक रैली का एहतमाम किया गया, जिसमें हजारों नौजवानों ने हिस्सा लिया। नया मुंडा के कृषि उत्पन्न बाजार समिति के मैदान में बिरसा मुंडा के यौम पैदाइश पर एक प्रोग्राम का भी एहतमाम किया गया। इस प्रोग्राम का इफ्तिताह एमएलए भीमराव केरम के हाथों अमल में आया। इस मौके पर राहुल आतराम, एडवोकेट प्रतीक बुमड़े, सुखाराम डाकोरे, साबिक एमएलए संतोष टरफे और जनाबाई डोडले मौजूद थीं। इस प्रोग्राम में कई नौजवानों ने खून का अतिया भी पेश किया। बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने इथे भव्य रॅलीचं आयोजन केलं आहे। पण या रॅलीच्या औचित्याच्या संदर्भाने बोलायचं म्हणजे काल एक ऐतिहासिक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढला, ज्याचा पाठपुरावा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून आम्ही केला। 1995 पासून म्हणजे 15 जून 95ला एक शासन निर्णय निघाला होता, ज्याच्यात बोगस आदिवासींनी ज्या नोकऱ्या आदिवासींच्या बळकावल्या त्याला सेवा संरक्षण देण्याचा जो GR होता, त्याच्यानंतर अनेक वर्ष लोटून गेल्यानंतर 2017ला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला जगदीश बहिरा प्रकरणामध्ये, त्या अनुषंगाने आम्ही एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली होती आणि त्याच्यात आदेश झाला की 31 डिसेंबर 2019 पर्यंत सगळी जी पदं आहेत जी गैरआदिवासींनी बळकावली ती रिक्त करून ती भरावीत आणि जिनॉइन जे शेड्यूल ट्राईब आहे त्यांना न्याय द्यावा। त्या अनुषंगाने आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं। काल 21 डिसेंबर 2019ला महाराष्ट्र शासनाने GR काढला आणि सगळे जे GR याच्यापूर्वी सेवा संरक्षणाचे होते ते अधिक्रमित केलेले आहेत आणि आज या बिरसा मुंडा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हर्षोल्लासाचा दिवस आहे, तो आम्ही साजरा करायसाठी इथे उपस्थित झालो। त्यातून एक संदेश गेला की जवळपास 25 ते 30 हजार बोगस आदिवासींची जी रिक्त पदं आहेत ज्यांनी बळकावलेली ती अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून भरली जातील। मात्र यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या 8-9 जात पडताळणी समित्या आहेत त्या जात पडताळणी समित्यांना अजून पुन्हा 3-4 समित्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला आमचा विरोध आहे। त्यातल्या त्यात या समित्यांचे जे प्रमुख आहेत म्हणजे जॉईंट कमिशनर लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून खोट्या गैरआदिवासींना आदिवासींचे वैधता प्रमाणपत्र दिले आहेत। त्याच्या मागे आम्ही आता ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून लागणार आहोत। या अशा जॉईंट कमिशनरवर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत कशा प्रकारे गुन्हे दाखल केले जातील किंवा त्यांच्यावर अकाउंटेबिलिटी कशी फिक्स केली जाईल, मग ते निवृत्त झालेले अधिकारी असोत किंवा आता सध्या कार्यरत असलेले अधिकारी असोत। महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे या भागामध्ये, ठाणे, नाशिक या कमिट्यांमध्ये, औरंगाबाद कमिट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस आदिवासींना वैधता प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत। त्याचा आम्ही छडा शेवटपर्यंत लावणार आहोत आणि शेवटपर्यंत यांना लावून आम्ही काही सोडणार नाही। जो शासनाचा जो निर्णय आहे त्या आदिवासी संदर्भाने अतिशय आनंदाची बाब आहे। आम्ही बऱ्याच वर्षापासून आमची जी संघटना आहे अप्रोट संघटना, या संघटनेच्या वतीने बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा केला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेस आंदोलनंसुद्धा केलेले आहेत। या आंदोलनाचं हे सर्वात मोठं यश आहे। आज जो आपल्या नांदेड शहरामध्ये बिरसा मुंडा जयंतीनिमित्तानं कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आमची आदिवासी समाजाची जी काही संस्कृती आहे ती संस्कृती टिकून राहावी या उद्देशाने सांस्कृतिक भव्य रॅली आम्ही शहरामध्ये काढली होती। या रॅलीमध्ये आदिवासी नृत्ये, दंडार, घुसाळी, ढेमसा इत्यादी नृत्ये या ठिकाणी सामील झाली होती। आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। जे सर्व आदिवासी बांधव संबंध महाराष्ट्रातून नांदेड शहरामध्ये आलेले आहेत त्या सर्व बांधवांचे कार्यक्रम कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। या महाराष्ट्रामध्ये जवळपास आदिवासीचे सर्टिफिकेट बोगस आणि भरपूर प्रमाणामध्ये काढलेले आहेत। त्याच्यामुळं त्याचा परिणाम असा आता ज्या
सध्याला स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यावर झालेला आहे. नांदेड शहरामध्ये जवळपास 2-3 हजाराच्या जवळ विद्यार्थी नांदेड शहरामध्ये सध्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि हे सरकार म्हणजे ज्याच्या अगोदरचं सरकारनं आत्तापर्यंत जागेचं काही नियोजन केलं नाही, जागा काढल्या नाही. आता या सरकारवर एक अवलंबून आलेले विद्यार्थी सर्व या म्हणजे जवळपास या आदिवासी विद्यार्थ्याला कमीत कमी या सरकारकडून अपेक्षा आहेत की जागा काढून आणि बोगस आदिवाशाला काढून जे गैर आदिवासी आहेत त्यांना काढून आपले जे नवीन मूळ आदिवासी आहेत त्यांना त्या जागेवर घेण्याचा प्रस्ताव आता जे शासनानं काढलेला आहे 6 जुलैचा, त्याची अंमलबजावणी करून या विद्यार्थ्याला घेतलं तर चांगलं होईल.